आज माझ्या सासूबाई आल्या होत्या जेवण करायला आणि सर्वजण म्हणतात नवऱ्याला वाईट बोलते आणि सासू-सासऱ्यांना चांगलं बोलते. आणि फायनली आपलं जीवन आता सासू-सासरे आणि त्यासोबतच आपल्या आईसाठी आहे. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं या ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया. कशी आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. फायनली आईचं ऑपरेशन सुखरूपपणे पार पडलेलं आहे आणि आईसोबत मी 2 दिवस होती, म्हणजे 17ला मी आईला ॲडमिट करायला गेली होती. आईचे सर्व रिपोर्ट्स वगैरे मी करून आलेली होती. 2 ते 3 दिवसासाठी घरी आली होती पुण्यात. मग त्या 2 ते 3 दिवसात मी माझ्या प्रमोशनचे कामं केले आणि मी सुद्धा हॉस्पिटलमध्ये गेली. आणि सगळ्यात मोठी गोष्ट की आता स्वतःची सुद्धा काळजी मला घ्यायची आहे, कारण माझ्या माझ्या भरोश्यावर माझे 2 मुलं आणि माझी आई आहे आणि माझे सासरेसुद्धा मला खूप जीव लावतात. त्याच्यामुळे या सर्व लोकांसाठी मला स्वतःकडे काळजी घ्यायची आहे आणि मी घेणार आहे. तर आज ना सर्व पितरी अमावस्या होती आणि मला माझ्या सासूबाईंना मस्तपैकी म्हणजे दह्या-भाताचं जे म्हणतो ना घास टाकायचा होता माझ्या मुलांच्या हाताने. म्हणून मी सकाळीच उठली. किराणा म्हणजे अगोदर मी स्वच्छता आरती केलेली होती किचनची. फक्त आज देवघर स्वच्छ करायचं होतं. तर त्याच्यामुळे मी किचन तर स्वच्छ करून घेतली होती. भांडी वगैरे घासून घेतली होती आल्या-आल्याच आणि त्याच्यातच माझा पूर्ण दिवस गेला. नंतर संध्याकाळी मी हॉस्पिटलला गेली आणि मेडिसिन आणली, घरात फ्रुट्स आणले, धान्य वगैरे भरलेलं आहे, किराणा वगैरे. आणि सकाळी उठल्याबरोबर माझं देवघर स्वच्छ करायचं बाकी होतं, तर देवघर मी ते स्वच्छ करत आहे. आणि राहिला ड्रायव्हरचा प्रश्न, तर हो खरंच आधी आम्ही एकमेकांसोबत भांडत होतो, एकमेकांना कॉल करत होतो, एकमेकांना मेसेज करत होतो. तर आम्हाला एकमेकांची काळजी होती किंवा हे होतं म्हणून आम्ही निदान एकमेकांना कॉल मेसेज करत होतो. परंतु आत्ता लोकांना दाखवण्यासाठी आम्ही नवरा बायको आहे, तसं आमच्यात काहीच नातं आलं नाही, अटॅचमेंट राहिली नाही की तो व्यक्ती ना मुलांना एक फोन करत, कॉल करत, ना मेसेज करत. परंतु भरपूर लोकं मला ह्या प्रश्न करत राहतात की तुमचा डायव्हर्स झाला का, झाला का? म्हणून मला तो काल मिनी ब्लॉग टाकायला लागला की आमचा डायव्हर्स अशा पद्धतीने झालेला आहे की बाबा शांत डायव्हर्स झालेला आहे. त्याने पण शांत राहायचं, मी पण शांत राहायचं. माझ्या 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 स्वशक्तीने जेवढं काही होते तेवढं मी माझ्या मुलांसाठी, आईसाठी आणि माझ्या सासऱ्यांसाठी करणार. बाकी देवाची इच्छा. तर आता माझं किचन तर स्वच्छ झालेलंच होतं, परंतु तुम्हाला सांगितलं ना प्रॉब्लेम्स आमची पाठ सोडत नाही. आणि म्हणून म्हणते प्रत्येक मुलीने प्रत्येक काम शिकून घेतलं पाहिजे. काही लोकांच्या इथं सिलेंडरसुद्धा दुसरे नवरा वगैरे लावून देतो. परंतु मला गर्व आहे की माझ्या घरातलं प्रत्येक काम मी ही करते आणि माझ्यासोबत मी माझ्या मुलीला पण सांगत असते की प्रत्येक काम लक्षपूर्वक आहे. कोणती वेळ कशी येणार हे सांगता येत नाही, बरोबर ना? तर इथं ना वेळेवरच सिलेंडर गेलेलं होतं आणि आता 10 10:30 वाजले होते. देवघर स्वच्छ झालेलं होतं आणि देवघर स्वच्छ झाल्यानंतर मी अंघोळीला जाणार होती. लगेच भात टाकणार होती आणि सगळ्यात अगोदर दह्या-भाताचा जो नैवेद्य आहे तो सासूबाईंना वगैरे मला दाखवायचा होता. म्हणून मला इथं पटकन आवरायची घाई होती. तर तेवढ्यात स्वरा इथं काही दिवसासाठी आलेली आहे. तुम्हाला सांगायचं राहिलं तर, कारण स्वराला बरं नसल्यामुळे मी तिला अजून पाठवलेलं नाही आहे. आणि सर्व पितृ अमावस्येचा मला घास पण त्या म्हणजे स्वरा आणि स्वराजच्याच हाताने टाकायचा होता. तर इथं स्वराने आणि स्वराजने तिच्या आप्पाला घास टाकलेला आहे, म्हणजे आजीला आणि आप्पाला घास टाकलेला आहे. आप्पा तर स्वराचे म्हणजे माझे पहिले सासरे, त्यांनासुद्धा मी घास टाकत असते. तर त्यांना घास टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही इथं जेवण करायला बसलेलो आहोत. आज मी मस्तपैकी डाळ पालक केलेलं होतं, पोळ्या केलेले होते, भात वगैरे आणि सलाद केलेला होता. तर इथं ना स्वराज सगळ्यात अगोदर जेवण करायला बसलेला आहे. तर आणि त्याच्यानंतर माझे कामं इथं चालू होते, तुम्ही बघू शकता. अजून मला फ्लॅट दुसरा मिळालेला नाही आहे, म्हणजे मला पाहिजे तसा भेटलेलाच नाही आहे. फ्लॅट मला मिळत आहे तिसऱ्या म्हणजे 4थ्या किंवा 5व्यावर फ्लोअर भेटत आहे आणि रेंट पण भरपूर आहे. तर त्याच्यामुळं मला जिथं सफिशियंट होणार आणि व्यवस्थित होणार तिथंच मी घेणार आहे. तर आता मी घास वगैरे टाकून दिलेला आहे आणि हे जे पार्सल आहे याचा रिव्ह्यू व्हिडिओ मला शूट करायचा होता. तर त्याच्यामुळे मी बघत होते की कोणता आधी करायचा, कोणता नंतर करायचा. आणि हेच काम मला भरपूर आहे. उलट पुण्यात आली तेव्हापासून माझी प्रगती भरपूर झाली ना. मला व्ह्यूज डॉलरचं काही घेणं देणं नाही आहे. तुम्ही बघितलं की 3 ते 4 दिवसानंतर मी माझ्या यूट्यूब चॅनलला ब्लॉग टाकत होते आहे. आणि हे जे क्लीनर आहेत याचेसुद्धा प्रत्येक महिन्याला मला व्हिडिओ टाकायचे असतात. त्याच्यामुळे माझं घर या क्लीनरमुळेच क्लीन राहत असतं. आणि फ्लिपकार्टचं सुद्धा सेल चालू आहे, तर त्याचेसुद्धा इथं पार्सल पडलेले होते. तर त्या दिवशी साहेबांचा कॉल आला होता. तर माझा नवरा स्वरा आणि स्वराजला बोलत होता असा की आता दिवाळी दसऱ्याला तुम्हाला कपडे वगैरे घेणार आहे. आणि मला त्याने विचारलं पण नाही आणि मला तो बोलला पण नाही. त्याच्यामुळे हा त्या सबस्क्रायबरसाठी व्हिडिओ आहे. ते मला नेहमी डायव्हर्सचं वगैरे विचारतात त्यांच्यासाठी. तर इथं संध्याकाळ झाली होती आणि मला हिमोग्लोबिन म्हणजे B12चे इंजेक्शन चालू आहेत. तर मला इंजेक्शन पण घ्यायला जायचं होतं, प्लस मला स्वराजची कटिंग पण करायची होती आणि अजून स्वराला पण हॉस्पिटलला दाखवायचं होतं 8 दिवसानंतर.
तर म्हणून आम्ही निघालो. तेवढ्यात एक माझी मैत्रीण होता, तिचा शूट होता गरब्याचा, तर तिने मला व्हिडिओ कॉल केला. मी कशी दिसत आहे अशी मला ती विचारत होती. तर इथं आम्ही सुरू आहे. तर असं आमचं व्यवस्थित चालू आहे, डोंट प्रॉब्लेम. फक्त फ्लॅट सोडण्याचं मी आधी पण कारण सांगितलेलं आहे. पुण्यात मी सोडणार नाही, कारण म्हणजे कसं आहे, मुलं शिक्षणासाठी पुण्यातच येतात. त्याच्यामुळं तसे स्वरा आता 7वीत आहे आणि 12वीला तिला इथंच यायचं आहे, 12वी नंतर पुढं. तर तेव्हापर्यंत आपण सेटल होऊन जाऊ, आपल्याला पुण्यातलं सर्व काही माहिती होऊन जाणार. त्याच्यामुळे आय डोंट गिव्ह अप आणि मी पुण्यातच राहणार, कुठंतरी राहणार, पण पुण्यातच राहणार, परंतु पुन्हा मी सोडणार नाही. आणि माझे मुलंसुद्धा म्हणतात की बाबा पुण्यातच राहायचं आहे. तर बघूया काय होते कसं होते. तर चला, दरवाजा बंद केलेला आहे आणि निघायचं आहे आपलं B12चं इंजेक्शन घ्यायला. आणि आईचं ऑपरेशन खरंच खूप छान पद्धतीने पार पडलेलं आहे. उद्या त्याच्यावर ब्लॉग मी टाकत आहे माझ्या चॅनलवर. आम्ही बाहेर निघाल्यानंतर आम्हाला कळालं की बाबा म्हणजे हे आहे, पोळा आहे. मग मी म्हणत होती की हे कशाला DJ वगैरे लागत आहे. तेव्हा मला स्वराने सांगितलं की मम्मा आज पोळा आहे. म्हणजे आम्ही आमच्या टेन्शनमध्ये आणि फ्लॅटच्या टेन्शनमध्ये, आईच्या टेन्शनमध्ये एवढं वाहून गेलेलं आहो की आम्हाला लक्षच नाही की आज पोळा होता. तर इथं खूप छान अशी पोळ्याची जी आहे ती वरात चालू होती बैलांची, आणि ते बघून भरपूर असा आनंद झाला. त्याच्यानंतर आम्ही गहू घेतले. तर गहू माहिती आहे का, 42 रुपये किलो, आणि दळणाचे वेगळे पैसे. म्हणजे 42 रुपये किलो गहू आहे पुण्यात, हे मला आज माहिती पडलं. आता तुम्ही म्हणणार 3 ते 4 महिने झाले तू पुण्यात आहे आणि आज कसं काय माहिती पडलं. तर त्याचं असं झालं की येताना मी 20-30 किलो गहू घेऊन आली होती. आणि आई जेव्हा कधी येत होती म्हणजे पुण्यामध्ये, तेव्हा आईसुद्धा आमचे कंट्रोलचे जे राशनचे गहू असतात ना, ते दळून घेऊन येत होती पीठ. त्याच्यामुळे आजपर्यंत मला म्हणजे किरणीला जायची गरजच पडली नव्हती. त्याच्यामुळे आज मला माहिती पडलं की 42 रुपये किलो गहू पुण्यामध्ये आहे. आणि गावाच्या मानेने ना पुण्यामध्ये खरंच खूप महागाई आहे. म्हणजे 300 ते 400 रुपयाचा भाजीपाला होतो. त्याच्यानंतर 300 ते 400 रुपयाचा पाला झाला. फ्रूटच मुलांसाठी सर्व एक फ्रूट्स घेतले तर ते 600 रुपयाचे फ्रूट्स झाले. आणि किराणा थोडाच घेतला तर तो 1700 रुपयाचा झाला. तर मला तरी वाटते गावापेक्षा पुण्यामध्ये खूप महागाई आहे, परंतु इट्स ओके. आता आलेला आहो तर थोडंसं कमी जास्त करावंच लागणार. तर इथं ना माझं ते मी कुकर लावून दिलेला होता आणि इथं मी ओपनिंग टेबल करत होती. तर हा जो टेबल आहे ना, हा मुलांच्या अभ्यासासाठी आहे आणि हा खूप छान टेबल आहे आणि याचा मल्टीपर्पज यूज करू शकतो. म्हणजे तुम्हाला माहिती आहे मुलांना खाली लिहिता येत नाही, तर याच्यावर ठेवून तो छान पद्धतीने लिहू शकतो, वाचनसुद्धा करू शकतो. आणि व्हाईट बोर्ड आहे त्याच्यामुळे याच्यावरच ना तो प्रॅक्टिससुद्धा करू शकतो आणि इरेजसुद्धा करू शकतो. तर मला ना हे विकत मी घेतलेले नाही आहे, मला हे प्रमोशनसाठीच आले होते. तर जेव्हा त्यांनी मला प्रमोशनसाठी टेबल देण्याची गोष्ट केली तेव्हा मी त्यांना सांगितलं की द्यायचे असेल तर मला 2 टेबल द्या आणि ते टेबल मी रिटर्न करणार नाही. 1200 की 1300चा एक टेबल आहे, कारण मला 2 मुलं आहेत, त्याच्यामुळे 2 मुलांसाठी मला 2 टेबल लागणार आहे. तर त्यांनी खूप प्रेमाने मला 2 टेबल पाठवून दिले आणि ते बघून मला खूप आनंद झाला. काही प्रोडक्ट्स मला जे आवडतात आणि माझ्या घरासाठी ते आवश्यक असले तरच ते मी प्रोडक्ट ठेवून घेते. बाकीचे प्रोडक्ट मी अजिबात ठेवून घेत नसते. आणि कसं आहे, एका मुलाला घेतलं नाही, जरी आपल्याला ते काही बोलत नसले तरी मला ते चांगलं वाटत नाही, माझ्या मनाला ते फील चांगलं होत नाही. त्याच्यामुळे मी कोणतीही वस्तू जरी घ्यायची असेल तर दोघांना घेते. जरी स्वरा हॉस्टेलला असली तरी पण तिच्यासाठी मी ते वस्तू घेऊन ठेवत असते. तर झालेलं असं की आम्ही एक ओपनिंग व्हिडिओ तयार केला तर तो टेबल व्यवस्थित निघाला आणि स्वराज त्याच्यावर लिहायला पण बसलेला आहे. परंतु जो स्वरासाठी टेबल घेतलेला होता ना, तो मुळातच तुटलेला निघाला होता. मग मी स्वराला बोलले की तुला जायला वेळ आहे, तोपर्यंत आपण रिटर्न करून या, एक्सचेंजमध्ये दुसरा बोलावून घेऊया. तर तो टेबल मी रिटर्नमध्ये टाकून दिला, त्याचा व्हिडिओ वगैरे करून घेतला. आणि इथं ना स्वयंपाकाला आलेली आहे, चपात्या वगैरे टाकून घेतलेल्या आहे, सकाळची भाजी होती आणि भात होता तो फ्राय केलेला आहे आणि सलाद वगैरे चिरून ठेवलेला आहे. स्वतःची पण काळजी घेत आहो मी आता, कारण कसं आहे, आपण जर 2 जीव आणि आईची जबाबदारी घेतलेली आहे तर स्वतःला सुद्धा फिट अँड फाईन ठेवणे आवश्यक आहे, असं माझं मत आहे. तुमचं मत काय आहे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा, बेलचे आयकॉन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येणार. आज मस्तपैकी सकाळी देवपूजा केली, देवघर स्वच्छ केलं, नंतर सासूबाईंना घास वगैरे टाकला, नंतर प्रमोशन व्हिडिओ केले, बाहेर गेली, स्वराचा दवाखाना केला, माझा दवाखाना केला, स्वराजची कटिंग वगैरे केली, घरात राशन वगैरे आणलेलं आहे. आणि आता इथं स्वराजला बसायला आला आहे जेवण करायला. मग तो कसा खूप वेळ लावतो जेवण करायला, तर इथं त्याला चपाती दिलेली होती ना, ती तोडून दिलेली आहे, म्हणजे त्याचं जेवण वगैरे पटकन होणार आहे. आणि आता त्याचं फायनली त्याचं जेवण झालं, नंतर स्वराने आणि मी सुद्धा जेवण करून घेतलेलं आहे.
आणि असा होता माझा आजचा दिवस. तर काही प्रमोशन झाले, काही प्रमोशन असूनसुद्धा बाकी आहे. म्हणजे हे जे फ्लिपकार्टचे प्रमोशन आहे हे बाकी आहे, जे मी उद्या करणार आहे, म्हणून मी इथं काढून ठेवलेले आहे. कारण मलासुद्धा म्हणजे पुन्हा मुंबई एवढी दगदग होत आहे ना, की कंटिन्यू माझ्यासाठी माझ्या बॉडीने पण काम होत नाही आहे. हे पपई केळी वगैरे असे वर ठेवलेले आहे, जेणेकरून खाण्यात येतात. आणि म्हणजे पूर्ण घर स्वच्छ वगैरे केलेलं आहे, कारण नवरात्र आहे. रात्रीची खरकटी भांडी वगैरे मी घासून ठेवत असते. आणि हे आहे आमचं देवघर जे स्वच्छ केलेलं आहे. याच्यामध्ये केळी ठेवली होती प्रसादासाठी, जी झोपताना मी आता खाऊन घेतलेली आहे. आज मिशोकडून खूप छान असे 2 मला कापूर दाणे लावायचे आलेले आहेत. आणि खूप छान घरात स्मेल येतो. मिशोने कृपा केली, माझ्या घरी पाठवले. त्याच्यामुळे त्यांना सांगितलेलं की हे दोन्ही मी ठेवून घेणार आहे. आणि हे लावल्यानंतर गणपती बाप्पा दिसतात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, असा याच्यावर जो मंत्र आहे ना, तो म्हणजे आपल्या भिंतीवर दिसतो आणि ओम दिसतो. खूप सुंदर दिसते आणि पॉझिटिव्ह एनर्जी येते. व्हिडिओमधले सर्व प्रोडक्ट टॅग केलेले आहे. पाहिजे असेल तर नक्कीच क्लिक करून खरेदी करू शकता आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा.